नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आंबाड्याची करी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही इथेही आंबाड्याची करी पाहू शकता, काय सुरेख दिसते, तेवढीच ही चवीला अप्रतिम लागते। तर रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आंबाडे घेतलेले आहेत, हे बाजारामध्ये विकत मिळतात, तर ते आणून आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहे। तर त्याची जी वरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने त्याचा वरचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। पहा, अगदी जास्त सर नाही, फक्त जो वरील जो काळपट हिरवा भाग दिसतो तेवढाच आपल्याला काढायचा आहे। तर या पद्धतीने इथे आपण संपूर्ण हे आंबाडे आहे ते याच पद्धतीने सोलून घेणार आहोत आणि नंतर आपण पुढील प्रोसेस करणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता, सोलल्यानंतर किती अप्रतिम हा आंबाडा दिसतोय। चवीला तर खूप भारी लागते ही आंबाड्याची करी। तर इथे या पद्धतीने संपूर्ण आंबाडे आपण सोलून घेऊया। तर आंबाडे सोलून झालेत, आता याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता गॅसवरती कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तेल घातले। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची पाने, त्याचबरोबर एक हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे। तुम्ही चवीनुसार हिरवी मिरचीचा वापर जास्त कमी करू शकता। आता याच्यामध्ये स्वच्छ करून घेतलेले आंबाडे घालायचे आहेत। तर माझ्याकडून व्हिडिओमध्ये स्किप झालं, तर याच्यामध्ये पाव चमचा फोडणीमध्येच मेथीदाणे घालून परतून घ्या। आता आंबाडे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून पुन्हा एकदा आंबाडे परतून घेऊया। झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं वाफ काढून घ्यायचे आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतले, त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 2 मिरी घेतलेत। हे आपल्याला छान असं बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे। तर आता वाटण तयार आहे। दुसरीकडे छान असे आंबाडे वाफवले गेलेले आहेत। आता पुन्हा एकदा आंबाडे व्यवस्थित परतून घेऊया। आंबाडे परतून घेतल्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला जितपत जाडसर किंवा पातळ ही करी हवी असेल तितपत तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता। तर आंबाड्यामध्ये सर्व वाटण घातल्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी। इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, वाटण घातल्यानंतर संपूर्ण करी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आता झाकण ठेवून आपल्याला छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती आपण हे 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ, कारण ह्याची चव आंबट गोड तिखट अशी असते। तर आता ह्याच्यामध्ये 1 छोटी वाटी इथे मी गूळ खिसून घेतला होता, तो घातला आहे। गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व करी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकता, आत्ता जितकी दिसायला अप्रतिम दिसते, चवीला खूप भारी लागते। तर इतपत मी जाडसर ठेवलेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण ही करी शिजवून घेणार आहोत आणि 3 मिनटानंतर इथे आपण झाकण काढलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, काय सुरेख ही आंबाड्याची करी दिसत आहे। वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया। पुन्हा एकदा कढई व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि इथे छान अशी आंबट तिखट गोड अशी आंबाड्याची करी आपली तयार झालेली आहे। पाहू शकता, हिचा रंग काय सुरेख आलेला आहे, त्याचबरोबर चवीला अप्रतिम लागते। आता ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता, गरमागरम भातासोबत आंबाड्याची करी खूप छान लागते, किंवा तुम्ही तसेही खाऊ शकता। मला तर ही अशीच आवडते। तर तुम्हाला ही आंबाड्याची करी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।